सफन्या याचा 3रा अध्याय आणि वचन 17. द बुक ऑफ झफन्या चॅप्टर 3 वर्स 17. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरासारखा तुझ्या ठाई आहे. तो तुझविषयी आनंदोत्सव करेल, त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझविषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. इकडे आम्ही या प्रभात समय देवाच्या ह्या अभिवचनातून त्या एका वचनाकडे, त्या एका ओळीकडे आम्ही आज लक्ष देणार आहोत, जिथे तो म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो त्याचे प्रेम स्थिर राहील, त्याचे प्रेम तुझवर स्थिर राहील. आम्हाला ह्या वचनामध्ये परमेश्वराचं अभिवचन, परमेश्वराचं आश्वासन आणि परमेश्वराचं आपल्या लोकांवरती असलेल्या प्रेमाविषयी तो काय म्हणत आहे ते आम्हाला पाहण्यास भेटत आहे. तो म्हणतो की माझे प्रेम तुझ्यावरती स्थिर राहील. स्थिर विषय आम्ही पाहतो ते का दृढतेचं चित्र दाखवतं, ते अशी गोष्ट दाखवतं जी कधी डळमळत नाही. आणि तसं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं प्रेम जे स्थिर राहील म्हणजे न डळमळणार दृढ असं ते आपल्या लोकांवरती तो प्रेम करतो. त्याचं प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे. तो कधी न बदलणारा देव आहे असं आम्हाला शास्त्रात अनेकदा पाहण्यास भेटत आहे. आम्ही जर त्या मनुष्याच्या प्रेम करण्याच्या पद्धतीकडे पाहिलं तर देवाच्या प्रेम करण्याच्या पद्धतीत आणि मनुष्याच्या प्रेम करण्याच्या पद्धतीत बराच मोठा फरक आहे. मनुष्याचं प्रेम हे काही कारणास्तव असेल, मनुष्याचं प्रेम हे कदाचित थोड्या काळापुरतं असेल, एकमेकांविषयी स्वभाव चेंज झाला तर त्याचं प्रेमही चेंज होऊ शकतं. पण परमेश्वराचं प्रेम हे कधी बदलत नाही. ते स्थिर असं आहे, ते दृढ असं आहे, ते न डळमळणारं असं त्याचं प्रेम आम्हाला पाहण्यास भेटत आहे. परमेश्वर आपला करार, आपलं अभिवचन, आपली केलेली प्रीती आठवणारा असा देव आहे असं आम्हाला त्याच्या वचनामध्ये पाहण्यास भेटतं. तो कधीही विसरत नाही, तो कधीही त्याला विसर पडत नाही किंवा तो विसरून जात नाही किंवा त्याला रिग्रेट होत नाही की मी ही प्रीती केली पाहिजे की नाही केली पाहिजे. एकदा का त्यांनी शब्द दिला की तो त्या शब्दाला पाळणारा असा देव आहे. आम्हाला गणनाच्या पुस्तकामध्ये वाचण्यास भेटतं की तो न बदलणारा देव असा आहे, तो त्याच्या आश्वासनं पूर्ण करणारा असा देव आहे. आम्ही जर त्या इस्रायल राष्ट्राविषयी पाहिलं, आम्ही त्या वचनामध्ये येऊया, तिकडे त्या निर्गमाच्या 2रा अध्यायामध्ये येऊया. निर्गम याचा 2रा अध्याय आणि वचन 24 कडे आपलं लक्ष नेऊया. देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्या स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली, देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरविले. ह्या आम्ही 2ऱ्या अध्यायामध्ये जर वाचलं तर आम्हाला तिकडे कळून येत आहे की कशा प्रकारे ते इस्रायल राष्ट्र त्या दास्यगृहामध्ये गांजत होतं, कशा प्रकारे ते त्या इस्रायल राष्ट्र त्या फारोच्या दास्याखाली, त्या जुआखाली दबून गेलेलं होतं. आणि तो देवाने त्यांचा आकांत, त्यांना होणारा त्रास तो परमेश्वराने ऐकलेला आहे. आणि कसलं स्मरण केलेलं आहे? अब्राहम, इसाक आणि याकोब यांच्याशी केलेला स्मरण, यांच्याशी केलेला करार त्यांनी तो आठवलेला आहे. तो करार आठवणारा देव आहे, तो विसरून गेलेला नाही, त्यांनी आठवलेला आहे. आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे, मग देवाने इस्रायलाकडे दृष्टी लावली. का दृष्टी लावली? कारण त्याचं प्रेम त्याच्या लोकांवरती स्थिर असं आहे. त्याच्या दृढ प्रेमामुळे तो आपल्या लोकांकडे दृष्टी लावत आहे. त्याच्या दृढ प्रेमाच्या स्वभावामुळे तो आपला केलेला करार आठवत आहे. तो आपला केलेला करार विसरत नाही. असा आमचा परमेश्वर आहे. आम्ही जर त्याच्या दृढतेविषयी, त्याच्या स्थिर प्रेमाविषयी जर आम्ही आणखीन पाहिलं तर आम्ही येऊ शकतो एक निर्गमाचा 13वा अध्याय आणि त्याचं 21 आणि 22 वचनामध्ये येऊया. निर्गम याचा 13वा अध्याय आणि वचन 21 पासून पुढे. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. या सर्व गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत.
ह्या सर्व गोष्टी आम्हाला परिचित आहेत, आम्ही वाचलेल्या आहेत. कशा प्रकारे परमेश्वराने त्या इस्रायल लोकांचा आकांत ऐकून त्यांच्याकडे दृष्टी लावलेली आहे, आपलं प्रेम, आपला करार आठवलेला आहे आणि त्यांना त्या दासगृहातून बाहेर काढलेलं आहे. त्या गोष्टी आम्हाला सर्व लक्षात आहेत, कशा अद्भुत प्रकारे देवाने त्या इस्रायल लोकांची त्या दास्यातून सुटका केलेली आहे. आणि असं म्हटलेलं आहे, आता ते वचनदत्त देशाकडे जात असताना परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. तो मेघस्तंभातून दिवसा आणि रात्री तो अग्निस्तंभातून त्याच्या प्रजेबरोबर नेहमी आहे. तो कधी ढळला नाही, तो दृढतेने स्थिर राहिलेला आहे. तो त्यांच्यापासून कधी लांब गेला नाही, तो त्यांच्यामध्ये उपस्थित असा राहिला, कारण त्याचं प्रेम त्याच्या लोकांवरती स्थिर असा आहे, स्थिर असा आहे. आमचा देव आम्हावरती प्रेम करतो आणि तो कधीही आपला हात आपल्या लेकरांपासून सोडत नाही. आम्हाला असं वाटतं, आमचा देव आमच्या प्रार्थना ऐकतो की नाही, आमचा देव आमच्या विनवण्यांकडे लक्ष देतो की नाही. बट आम्ही त्या इस्रायल राष्ट्रांकडे पाहूया. तो देव त्यांच्या समोर सदोदित असा उभा होता. तो देव त्यांच्या समोर सदोदित चालत होता. ते जेव्हा ते मेघस्तंभ थांबत असे, तेव्हा ते लोकही थांबत असे. ते त्याच्या पाठीमागे चालत असे. त्याच्या स्थिरतेचं चित्र आम्हाला पाहण्यास भेटत आहे. ते लक्ष च्या संख्येने ते लोक जात आहेत आणि त्याच्या पुढे तो मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ जात आहे. प्रियांनो, तो परमेश्वर त्या लोकांवरती प्रेम का करत आहे? कारण ते संख्येने मोठे आहेत म्हणून नाही. प्रियांनो, आम्ही जर वचनांमध्ये पाहिलं तर ते वचन त्या परमेश्वराने का प्रेम केलेलं आहे त्याचं चित्र आम्हाला पाहण्यास भेटेल. आम्ही येऊया अनुवादेचा 7व्या अध्यायामध्ये येऊया आणि तिकडे आम्हाला परमेश्वराने प्रेम का केलेलं आहे त्याचं चित्र पाहण्यास भेटेल. अनुवादेचा 7वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये येऊया. अनुवादाचं पुस्तक, याचा 7वा अध्याय, ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 7 वर्स 7. परमेश्वराने तुमच्यावर प्रेम करून तुम्हाला निवडले, याचे कारण तुम्ही संख्येने इतर राष्ट्रांपेक्षा पुष्कळ होता म्हणून नव्हे, उलट तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये संख्येने कमी होता. 8वं वचन, पण परमेश्वराने तुम्हाला पराक्रमी हाताने दास्यगृहातून मिशर देशाच्या राजा फारो याच्या हातातून सोडवून बाहेर आणले. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमच्या पूर्वजांना त्याने जे शपथपूर्वक वचन दिले होते ते पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे. तो प्रेमास्तव त्यांना काय करत आहे? दास्यातून बाहेर काढत आहे. आणि त्यांनी ज्या पूर्वजांशी जे वचन केलं होतं, जे शपथपूर्वक वचन दिले होतं, ते वचन पूर्ण करायची इच्छा तो परमेश्वर बाळगत असलेला आम्हाला या वचनामध्ये पाहण्यास भेटत आहे. तो वचने पाळण्यासाठी इच्छा ठेवणारा परमेश्वर आम्हाला पाहण्यास भेटत आहे. देवाचं प्रेम किती अद्भुत नाही का? त्या इस्रायल लोकांनी किती वेळा ते देवाविरुद्ध गेले, किती वेळा त्यांनी देवाविरुद्ध हट्ट केलेला आहे, पण काय देव त्यांच्यापासून लांब गेलेला आहे का? काय देव त्यांच्यापासून दूर गेलेला आहे का? नाही. तो त्यांच्या बरोबर स्थिरच राहिलेला आहे. तो त्यांच्यापासून कधी लांब गेलेला नाही, कारण त्याचं प्रेम त्याच्या लोकांवरती स्थिर आहे. त्याचं प्रेम स्थिर आहे. त्याचं प्रेम अद्भुत आहे. आम्ही समजू शकत नाही. आम्ही ज्या वेळेस आमच्या स्थितीविषयी पाहतो, आमची स्थिती कशी होती, आमच्यामध्ये असं काय चांगुलपण होतं का की देवाने आमच्यावरती प्रेम करावं? नाही. आमच्यामध्ये काहीही एक चांगुलपण नव्हतं. आमच्यामध्ये काही एक चांगुलपण नव्हतं. पण तरी देखील प्रभू म्हणतो, मी तुझ्यावरती स्थिरतेने प्रेम करेल. माझं प्रेम कधी डळमळणार नाही. माझं प्रेम तुझ्यावरती दृढ असं राहणार असं आहे. किती अद्भुत प्रेम आहे, नाही का? आम्ही जर त्याच्या प्रेमाविषयी पाहिलं, आम्ही ज्यावेळेस बोलतो की आमची लायकी नाही की त्यांनी आमच्यावरती प्रेम करावं, खरोखरच अनेक गीतकारांच्या शब्दांमध्ये आम्हाला पाहण्यास भेटत आहे. नारायण वामन टिळक देखील त्याच्या गीतामध्ये म्हणतात, टाकाऊ मी परंतु सदया, आवडलो त्वन मना. आम्ही कसे आहोत? आम्ही टाकाऊ आहोत. आम्ही टाकाऊ आहोत. बट परमेश्वराला आम्ही आवडलेले असे आहोत. आमची काय लायकी आहे? आम्ही टाकाऊच आहोत. परंतु त्यांनी तरी देखील आमच्यावरती प्रेम केलेलं आहे.
देवाचे सेवक आणि कवी बंधू बी ए तडके ते देखील आपल्या गीतामध्ये म्हणतात, जरी मी असले काळी सावळी मजवरी प्रेम तयाचे. त्याचं प्रेम किती अद्भुत आहे, त्याचं प्रेम किती अनोखा असं आहे. आमच्यावरती तो कशा प्रकारे प्रेम करतो. आम्ही त्या प्रेमाच्या पात्रतेचे नाही, तरी देखील तो आमच्यावरती प्रेम करत आहे. म्हणूनच याला कृपा असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तुमच्यावरती पात्र नसताना ही प्रीती करण्यात आलेली आहे. आणि ती प्रीती कशी आहे? ती स्थिर अशी आहे, ती कधीही डळमळत नाही. आम्ही जर त्या गीत रचनाच्या पुस्तकामध्ये जर आलो तर तिकडे तो कशा प्रकारे त्याच्या वधूचं तो प्रशंसा करत असलेला वर आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आम्ही येऊया गीतरत्न याचा 4था अध्याय. गीतरत्न याचा 4था अध्याय आणि वचन 7वं पाहूया. गीतरत्न 4था अध्याय आणि वचन 7. माझ्या प्रिये, तू सर्वांग सुंदर आहे, तुझ्यात काही व्यंग नाही, तुझ्यात काही व्यंग नाही. जर आम्ही तो 4था अध्याय चे 1 ते 6 वचन पाहिले तर आम्हाला त्या वचनामध्ये पाहण्यास भेटत आहे. मननासाठी खूप सुंदर असा तो अध्याय हे आम्हाला पाहण्यास भेटत आहे. तो वर आपल्या वधूचं प्रशंसा करत असताना पाहण्यास भेटत आहे. तो तिच्या प्रत्येक अवयवाचं प्रशंसा करत असताना आम्हाला तिकडे पाहण्यास भेटत आहे. आणि तो तिकडे म्हणतो की तू कशी आहेस, तू सर्वांग सुंदर आहेस, तुझ्यात काही व्यंग नाही, तुझ्यात काही व्यंग नाही. किती अद्भुत प्रेम करणारा आमचा परमेश्वर आहे. आम्हाला ठाऊक आहे आमची स्थिती काय आहे, आम्हाला ठाऊक आहे आम्ही किती दुर्बळ असे आहोत, आम्ही किती टाकाऊ असे आहोत, आम्ही किती काळे सावळे आहोत, आम्ही किती पापाने बरबटलेले आहोत. पण प्रभू काय म्हणत आहे? तू कसा आहेस? तू सर्वांग सुंदर आहेस, तू सर्वांग सुंदर आहेस. कारण त्यांनी जे आम्हावरती प्रेम केलेलं आहे ते आम्हाला परिपूर्ण असं करतं. ते प्रेम कसं आहे? ते प्रेम अद्भुत असं आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र जो आम्हासाठी पाठवला, तो आम्हासाठी या जगामध्ये आला. जसा तो इस्रायल राष्ट्रासाठी त्या परमेश्वराने त्यांच्याकडे दृष्टी लावली, तशी आमची ही स्थिती पाहून परमेश्वराने आमच्याकडे पाहिलेलं आहे. आणि आम्हासाठी कोण दिलेला आहे? आम्हासाठी ख्रिस्त दिलेला आहे. ज्याने आम्हाला कसं केलेलं आहे? ज्याने आम्हाला सर्वांग सुंदर केलेला आहे. कशा प्रकारे? अहो, आम्हाला सुंदर करण्यासाठी आमचा ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेलेला आहे. आणि त्याची स्थिती अशी काही करण्यात आलेली आहे की कोणी त्याच्याकडे पाहावं अशी स्थिती राहिली नव्हती. आम्ही पाहतो लोकांनी तर त्याच्याकडे पाहून तोंडे फिरवलेली होती, नाक मुरडलेली होती. आणि आम्ही पाहतो आमचा ख्रिस्त आम्हाला जवळ करण्यासाठी, आम्हाला प्रिय करण्यासाठी तो त्या वधस्तंभावरती गेलेला आहे. काय झालेलं आहे वधस्तंभावरती गेल्यावरती? आमचा ख्रिस्त छिन्न विछिन्न झालेला आहे, आमचा ख्रिस्त रक्तबंबाळ झालेला आहे, आमचा ख्रिस्त अपमान सहन करत आहे. आणि आम्ही जर त्या मत्तई शुभवर्तमानाच्या 27व्या अध्यायामध्ये जर आलो तर तिकडे आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे? आम्ही येऊया मत्तई शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि वचन 50 पासून पुढे काही वचन वाचूया. मत्तई शुभवर्तमान याचा 27वा अध्याय, मॅथ्यू चॅप्टर 27 वर्स 50 ऑनवर्ड्स. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडगी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील पुष्कळ जणांची शरीरे उठविली गेली. आम्हाला ह्या वचनामध्ये पाहण्यास भेटत आहे येशूने मोठ्याने ओरडून आपला प्राण सोडलेला आहे. आमचा प्रभू त्या वधस्तंभावरती इतका रिक्त असा झाला, त्यांनी काय केलेलं आहे? नम्र होऊन आपला प्राण सोडलेला आहे. आणि त्यानंतर काय झालेलं आहे? आम्ही त्या 51व्या वचनामध्ये पाहिले एक शब्द आम्हाला वाचण्यास भेटतो, भूमी कापली आहे. भूमी कापली आहे. भूमीचा थरकाप झालेला आहे, भूमिकंप झालेला आहे. बट आमचा वधस्तंभ कसा आहे? आमचा वधस्तंभ स्थिर असा आहे. तो कापला नाही, तो डळमळला नाही. का नाही डळमळला? कारण आम्ही त्या सफाण्याच्या पुस्तकात वाचलं. कारण त्याचं प्रेम तुझवर कसं आहे? ते स्थिर राहील, ते स्थिर राहील, ते डळमळणार नाही. आमचा ख्रिस्त त्या वधस्तंभावरती स्थिर राहिलेला आहे.
तो थकला, दमला, कणला, पण सर्व काही तो सहन करत राहिला. केवळ आम्हाला कसं करण्यासाठी? सर्वांग सुंदर करण्यासाठी, आम्हाला प्रिय म्हणण्यासाठी. आमच्याविषयी म्हटलेलं आहे, होय जे आम्ही प्रियच नव्हतो, ते आज आम्ही कशी आहोत? ते आज आम्ही प्रिय म्हटलेले लोक आहोत. आम्हामध्ये काही एक असं चांगुलपण नाही की आम्हाला प्रिय म्हणण्यात यावं. आम्हामध्ये काय चांगलपण आहे? आम्ही टाकाऊच आहोत. पण तरी तो आम्हावरती कसं करतो? आम्हावरती आपलं स्थिर प्रेम जे त्याचं आहे, तो नेहमीच दाखवतो. तो कधीही बदलत नाही. He says that he is the Lord that will never change. He'll never change. He'll never change. किती अद्भुत प्रेम आहे हे मनुष्याला कळण्यासाठी. हे हे खूप अद्भुत असं आहे. म्हणजे कसं कसं प्रेम केलेलं आहे, काय संबंध आहे त्याचा आणि आमचा, पण तरी देखील त्यांनी आम्हावरती प्रीती केलेली आहे. काय आम्ही त्याच्या घरातले लोक आहोत का? काय आम्ही त्याच्या निवडलेल्या त्या इस्रायल राष्ट्रातले लोक आहोत का? नाही, आम्ही तर वेशी बाहेरचे लोक आहोत. आम्ही तर त्या इस्रायलाच्या करारास परके असे लोक आहोत. पण तरी देखील तो आपलं स्थिर प्रेम आपल्या वधूवरती दाखवत असताना आम्हाला पाहण्यास भेटत आहे. किती अद्भुत, किती चांगलं आणि किती रम्यवान असं प्रेम आहे जे त्यांनी आम्हावरती केलेलं आहे. तो आमची प्रशंसा करीतो, तो आमच्यावरती प्रेम करीतो. त्याच्या प्रेमाबद्दल आम्ही कितीही आभार मानले तरी ते थोडकेच आहे. त्याचं प्रेम कसं आहे? त्याचं प्रेम स्थिर राहणारा असं आहे. त्याच्या स्थिर प्रेमाबद्दल आम्ही त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊया आणि त्याच्या प्रेमामध्ये अधिक आणि अधिक वाढूया. कसं वाढूया? आम्ही त्याच्या पायाजवळ बसून त्याचं वचनाचं मनन करून त्याच्यावरती अधिक आणि अधिक प्रेम करायला शिकूया. कारण त्यांनी आम्हावरती फार प्रीती केलेली आहे. त्याच्या प्रीतीसाठी मोजमाप नाही. सर्व मोजता येईल, पण त्याची प्रीती मोजता येणार नाही. त्याच्या स्थिर प्रेमाबद्दल आम्ही त्याच्या थोर नावाला धन्यवाद देत आभार मानूया.